पुण्याला जी हिट अँड रनची केस झाली, ज्यामध्ये दोन तरुण, एक तरुणी आणि एक तरुण मृत्युमुखी पावलेत, त्या केसमध्ये कशा पद्धतीनं विशाल अग्रवाल याचा मुलगा जो गाडी चालवत होता त्याचं ब्लड बदलून हा दारू पिलेला नव्हता असं दाखवण्याचा जो प्रयत्न झाला, आणि याच्यामध्ये माहीत आहे की राज्य शासनाचा फार मोठा हात त्याच्यामध्ये आहे, सगळे उघडा झालेला आहे. त्याच पद्धतीनं आता जे दोन मृतक होते त्यांचा जो विसेरा काढला, तो विसेरा कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह येईल, जेणेकरून जेव्हा केस न्यायालयामध्ये जाईल त्यावेळेस हे दोन्ही जे मृतक होते, जे मोटरसायकलमध्ये मृत्युमुखी पडलेत, ते दारू पिऊन होते, आणि जो विशाल अग्रवालचा मुलगा त्याचं ब्लड सॅम्पल बनवण्यात आलं, तो दारू पिऊन नव्हता. अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये गेल्यानंतर हे प्रकरण होऊ शकतं. त्याच्यामध्ये दोन्ही जे मृतक होते मोटरसायकलवरचे, त्यांच्या विसेऱ्यामध्ये तो पॉझिटिव्ह कशा करता येईल यासाठी जी माजी गृहमंत्री म्हणून माहिती आहे, आणि एखादा विसेरा जर पॉझिटिव्ह कोणाला जर करायचा असला, कोणाला जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला बदमाशी करायची असली, तर त्याच्यामध्ये तो विसेऱ्यामध्ये जर काही अल्कोहोल टाकलं तर अल्कोहोल त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि मग जेव्हा सॅम्पल ॲनालिसिसला जातं त्याच्यामध्ये तो विसेरा पॉझिटिव्ह दिसतो. आणि म्हणून या केसमध्ये जे दोन मृतक होते, एक तरुण आणि तरुणी, त्यांच्या विसेरामध्ये जी मला माहिती मिळाली आहे तो पॉझिटिव्ह यावा यासाठी दारूचा अंश त्याच्यामध्ये टाकून तो पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न झालेला आहे, ही माझी खात्रीलायक माजी गृहमंत्री म्हणून माहिती आहे. असं आहे की ज्या पद्धतीनं पहिले विशाल अग्रवालच्या मुलाचं जे ब्लड सॅम्पल होतं, ते ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं, त्यावेळेस प्रयत्न झाला, त्यावेळेस सर्वांना माहीत आहे की कशा पद्धतीनं शासनाचा दबाव त्याच्यामध्ये होता. तो प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे आता विशाल अग्रवालच्या मुलाला वाचवण्याचा दुसरा प्रयत्न त्यानिमित्तानं राज्य शासन करते आहे, असा माझा खुला आरोप आहे. जो पुणे में हिट एंड रन की जो केस हो गई और उसमें 2 मोटरसाइकिल चलाने वाले एक युवक और एक युवती, उनकी दर्दनाक मौत हो गई. आपको सबको पता है कि राज्य शासन की कृपा की वजह से विशाल अग्रवाल का लड़का, इसका ब्लड सैंपल चेंज करने की नाकामयाब कोशिश वहाँ पे की गई, और ये जब लोगों के ख्याल में आया तब ये बात जनता के सामने आई. अब उसी प्रकार विशाल अग्रवाल के लड़के को बचाने के लिए जो मोटरसाइकिल पे एक युवक और युवती जो थे जिनकी दर्दनाक मौत हो गई, उनके विसेरा सैंपल किस प्रकार से अल्कोहल पॉजिटिव आना चाहिए, इसके लिए पूरी कोशिश जारी है, ताकि जब भी मामला कोर्ट में जाएगा तब जो मोटरसाइकिल चलाने वाले 2 युवक थे, उनका अल्कोहल पॉजिटिव रिपोर्ट आएगा, और विशाल अग्रवाल के बारे में जो उसका ब्लड रिपोर्ट आपको पता है कि किस प्रकार से चेंज हो गया, उसका नेगेटिव आएगा. मतलब जो दुर्घटना जो हुई है वो विशाल अग्रवाल के बेटे के हाथ से नहीं, वो मोटरसाइकिल चलाने वाले जो मृतक थे उनके हाथ से हुई है. इस प्रकार की तैयारी वहाँ पे चालू है. माजी गृहमंत्री के नाते मुझे जो जानकारी मिली है कि जो विसेरा आता है, विसेरा में उसको जो अल्कोहल पॉजिटिव करना है, किसको बदमाशी करना है, किसी अधिकारी को बदमाशी करना है ऊपर के दबाव में, तो उसमें अल्कोहल की मात्रा थोड़ी डाल के, अल्कोहल डालने के बाद में विसेरा एब्सॉर्ब कर लेता है, और बाद में जब सैंपल जांच के लिए जाते हैं तो उसमें अल्कोहल पॉजिटिव पाया जाता है. तो इस प्रकार से प्रयास चालू है.
ये मेरी पूरी जानकारी है। और ऐसा समझो होता है तो ये बहुत ही दुखद ऐसी घटना होगी, बहुत ही दर्दनाक ऐसी घटना होगी कि जो आरोपी है वो छूट जाएगा और जो बेचारे दो जिनकी मौत हुई उनको आरोपी ठहराए जाएंगे। इसके पीछे किसका षड्यंत्र है, कौन लगता है आपको? देखिए कि पहले जो जिस प्रकार से विशाल अग्रवाल के बेटे का ब्लड सैंपल चेंज करने की कोशिश हुई, इसके पीछे किसका हाथ था यह सभी को पता है। वो कोशिश नाकामयाब होने के बाद में, वो कोशिश पूरी नहीं होने के बाद में अभी विसेरा रिपोर्ट अल्कोहल पॉजिटिव लाने की पूरी कोशिश जारी है। क्या इसमें डॉक्टर को मैनेज किया जा रहा है ऐसा? अभी राजकीय दवा में किस किस को मैनेज किया जाता है, आपको पहले ब्लड सैंपल की इसमें मालूम पड़ गया कि किस प्रकार से ब्लड सैंपल चेंज होता है। उसके मदर का ब्लड सैंपल लेके इसका डस्टबिन में फेंक दिया गया। उसी प्रकार विसेरा में भी बदमाशी, बहुत बड़ी बदमाशी होने वाली है। ये मेरे जानकारी के हिसाब से मैं आपको बताना चाहता हूँ। फक्त आज एकच विषय वेगळा विषय आम्ही हित चालवतो। आज खासदार राज्यसभेचा उमेदवार जाहीर करणार आहेत दादा। दोन नावं चर्चेत आहेत, सुनेत्रा पवार आणि भुजबळ। ठीक आहे, अजित पवार गटातर्फे आज राज्यसभेसाठी जे काही नाव जाहीर होणार आहे तो त्यांचा पक्षाचा अधिकार आहे। ते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील, त्याच्यावर आमची वक्तव्य करण्यामध्ये काही अर्थ नाही। असं आहे की आता विधानसभा ऑक्टोबर महिन्यामध्ये आहेत आणि ज्या पद्धतीनं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊन निवडणुकीला लढली आणि अतिशय 31 जागेवर विजय त्यांनी प्राप्त केला, त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सर्व तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष एकत्र बसून जागेचं वाटप एकत्र करू आणि एकत्र जागेचं वाटप झाल्यानंतर एकत्रपणे आम्ही या निवडणुका विधानसभेच्या लढू आणि 100% जिंकू। त्यांचा म्हणण्याचा अर्थ की सरकार आमचं येणार आहे, सरकार महाविकास आघाडीत येणार आहे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार 100% महाराष्ट्रामध्ये येणार आहे। ज्या पद्धतीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ज्या पद्धतीनं तुमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत, बेरोजगारांच्या बाबतीत, महागाईच्या बाबतीत ज्या पद्धतीनं कोणतेही निर्णय घेतले नाहीत आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता फार त्रस्त आहे। खास करून शेतकरी वर्ग अतिशय त्रस्त आहे, कारण की शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला नाही, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला नाही, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला नाही, संत्रा मोसंबीला भाव मिळाला नाही, धानाला भाव मिळाला नाही। त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर अतिशय नाराज आहेत। त्याचाच परिणाम लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे। याला जोडून माझा प्रश्न आहे की प्रदेशाध्यक्ष पदासाठी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात काही ट्विटरवर वाद सुरू आहे का, काय सांगा? बिलकुल नाही। असं आहे, आमच्या पक्षामध्ये शेवटी निर्णय सर्वांशी चर्चा करून आदरणीय शरद पवार साहेब घेतात। त्यामुळे आपण जे सांगितलं अशा पद्धतीचं आमच्या पक्षामध्ये कुठेही वाद नाही। आता ऑर्गनायझर कोणाचं मुखपत्र आहेत आपल्याला कल्पना आहे, त्यांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्याच्यामुळे त्यांना जे वाटलं असेल, त्यांनी जे संपूर्ण निरीक्षण केलं असेल, त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याच्यामध्ये सत्यता आहे। उमेश पाटील यांनी काल म्हटलेलं की लोकांनी सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाही तर शरद पवारांची शेवटची निवडणूक आहे हे समजून सुप्रिया सुळेला मतदान केलं। असं आहे, मी परत सांगतो की महाराष्ट्रातील जनतेने ज्या पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण पाहिलं, ज्या पद्धतीनं पवारसाहेब आपल्या बारामती मतदारसंघामध्येच अडकून राहिले पाहिजे, त्याच्यामुळे त्यांचं घर फोडण्यात आलं।
पक्ष फोडण्यात आला, पक्ष दुसऱ्याला देऊन टाकण्यात आला, चिन्ह दिलं, आणि हे सर्व गोष्टी महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने पाहत होती. त्याचा राग. आणि सुप्रियाताई ज्या निवडून आल्या त्याचं आपल्याला सुद्धा कल्पना आहे की ज्या पद्धतीनं 3 टर्म ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभेत मांडले, ज्या पद्धतीनं राज्याचे प्रश्न मांडले, ज्या पद्धतीनं देशाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न लोकसभेत अतिशय प्रभावीपणे मांडलेत, त्यांच्या या कामगिरीमुळे आणि त्यांच्या या जनसंपर्कामुळे मतदारसंघातील लोकांनी त्यांना निवडून दिलं, ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळ्यांना माहीत आहे. सर, काल संजय राऊत काल बोलले की 3-4 जागा जास्त निवडून आल्या तर शेफारून जाऊ नये, थेट काँग्रेसला इशारा होता. तुम्ही आता समर्थन करता, विरोध करता, की तुमचं काय मत आहे? असं आहे, आमच्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये कोणी मोठा भाऊ नाही आणि कोणी लहान भाऊ नाही, सर्व एकसारखे आहेत. त्याच्यामुळे जे आमचे सर्व वरिष्ठ मोठे नेते मंडळी आहेत त्यांनी मी मोठा भाऊ आहे, तुम्ही छोटे भाऊ आहे या वादामध्ये पडू नये. ज्या एकोप्याने आपण या लोकसभेच्या निवडणुका लढलो त्याच एकोप्याने आपल्या सर्वांना एकत्र येऊन आपल्याला पुढील विधानसभेची निवडणूकसुद्धा लढायची आहे. कसं आहे, आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीनी पहिलेच ठरवलं होतं की त्यांच्या जर 400च्या वरती जागा जर निवडून आल्या तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे संविधान आहे ते संविधान बदलणार या पद्धतीचा त्यांनी पहिलेच तशा पद्धतीचे वक्तव्य त्यांच्या अनेक नेत्यांनी दिले होते. अनंत हेगडे साहेबांचा वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं. अरुण गोविल आहेत त्यांचे एक उमेदवार, त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं. फैजपूरचे खासदार लल्लू सिंग यांनी सुद्धा त्या पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं. तुमच्या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं. आणि महाराष्ट्रातल्या आपल्या पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा आमच्या जर मोठ्या प्रमाणात 400च्या वरती जर लोकसभेच्या जागा निवडून आल्या तर आम्ही संविधान बदलणार असं पंकजाताईचं सुद्धा वक्तव्य होतं. आणि अशा पद्धतीनं जेव्हा सर्व ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे वक्तव्य करतात आणि त्याचं कोणतंही वरिष्ठ नेता खंडन करत नाही, याचाच अर्थ आहे की 100% भारतीय जनता पार्टीला 400 जागा निवडून आल्यानंतर संविधान बदलायचं होतं. आणि ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर ही गोष्ट आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. उत्तरवादी सराटीमध्ये जे आहे तो लक्ष्मण हाके देखील आता ओबीसीसाठी आंदोलनाच्या तयारीचा त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष आणि विशेष करून त्याच अंतर्वादी सराटीमध्ये होणार. काय मी माहिती घेतली नाही, मी माहिती घेतल्यानंतर बोलील तिथे. काल तुमच्या मतदारसंघात खासदारांचा दौरा झाला, तुम्ही बाहेर दिल्लीला होते. आमचा वर्धापन दिवस अहमदनगरला होता, आम्ही तिथे होतो. आता खासदार निवडायला त्यांनी फिरायलाच पाहिजे ना. ज्या ज्या ठिकाणी अशी घटना होईल, अतिवृष्टी होईल, गारपीट होईल, अशा ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे आणि पाहणी करायला पाहिजे, शासनाला कळवायला पाहिजे. तो त्यांचं कामच आहे. आम्ही दोघंही वर्धापन दिनाच्या निमित्तानं नगरला होतो. त्यांनी छगन भुजबळ साहेबाला राज्यसभेत पाठवायचं की सुनीतराव वनीला राज्यसभेत पाठवायचं की चाकणतरताईंना राज्यसभेमध्ये पाठवायचं, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. पहा पुढे काय होतं. उद्धव ठाकरे फोन उचलत नाही अशी नाराजगी नाना पटोले पण करतात आहे. 100% जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. 100% विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्षाचं सरकार 100% येणार. आणि त्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मिळून आणि आमचे मित्रपक्ष एकत्र मिळून निवडणूक लढू. उद्धव ठाकरे फोन उचलत नाही अशी नाराजगी नाना पटोले पण व्यक्त करतात आहे. नाही असं काही. उद्धवजी ठाकरे फोनवर उपलब्ध असतात, किंवा त्यांना केव्हाही फोन केला तर ते फोनवर उपलब्ध असतात आणि फोन उचलतात. अशी कुठे कोणाची तक्रार नाही, याच्यामध्ये काही तथ्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.